एचा पगार हा बीच्या पगारापेक्षा 10% जास्त आहे, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्के कमी, म्हणजे टक्के कमी काढायचा आहे. बरोबर. आता टक्के कमी काढायचा आहे म्हणजे काय करायचं, 100 अधिक x म्हणजे x भागिले 100 अधिक x गुणुले 100. x ची किंमत किती आहे, 10 भागिले 100 अधिक 10 किती झाले, 110 गुणुले 100. शून्यला शून्य गेले, 100 भागिले 11, 99.09% म्हणजे बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्के कमी आहे, 9.09. आता हे आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. कसं पहा, ए आणि बी, एक माहिती आहे आपल्याला 10% म्हणजे किती, 1/10 एवढं आपल्याला माहीत आहे. आता पहिल्यांदा आपण कंपेअर कोणाशी केलंय, बीच्या पगाराशी ना. म्हणजे जर आपण असं घेतलं, बीचा पगार जर 10 असेल तर एचा पगार किती असेल, 10% जास्त आहे ना. म्हणजेच किती, 1ने जास्त आहे, म्हणजेच एचा पगार किती झाला आता, 11. बीचा पगार 10, एचा पगार 11. आता आपल्याला काढायचं आहे काय, बीचा पगार किती कमी आहे, टक्के कमी. बरोबर. कितीने कमी आहे, 1ने. कोणाच्या ज्याच्याशी कंपेअर करतो तो कुठे जातो, छेदाला, आणि गुणुले 100 म्हणजेच किती, 9.09%. ऑप्शन नंबर 3.